तर अजून एक ज्वलंत विषय आहे, तो म्हणजे दोन रादर. एक म्हणजे आता नेपॉटिझमबद्दल खूप चालू आहे ना, की आणि मला असं वाटतं ते नॅचरल आहे नाही का, म्हणजे टीचरचा मुलगा टीचर, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, असं ते इफ But यू आर obvious आहे. ऑब्व्हियसली. म्हणजे तुम्ही जर वडिलांना किंवा आईला रोल मॉडेल म्हणून बघता, तुम्हाला पैसा आणि प्रसिद्धी मिळते, तर काय हरकत आहे नाही का. अगदी. म्हणजे त्याच्याबद्दल काही असं नेपॉटिझम म्हणजे काहीतरी खूप भयंकर गोष्ट आहे असं जे बोललं हो जातं. हो हो. तर व्हॉट इज युअर टेक ऑन दॅट. आणि दुसरं ज्वलंत प्रश्न म्हणजे कास्टिंग काउच, जे अजूनही खरंच होतं का ग ते. कास्टिंग काउच थोडे प्रकार कमी झालेत, कारण आता इंडस्ट्रीमध्ये वाढता दबदबा आहे कास्टिंग डायरेक्टर्सचा. यू टेक एनी फिल्म, सुपरहिट फिल्म आमिर खानची दंगलने न भूतो न भविष्यती असं यश मिळवलं. या चित्रपटामध्ये ज्या लहान लहान मुली दाखवल्या आहेत आमिर खानच्या, त्यांचं कास्टिंग असो की लगानमधल्या ग्रेसी सिंगचं असो, या सगळ्यांचं कास्टिंग डायरेक्टरने केलं आहे. त्यामुळे काही इंडस्ट्रीतले कास्टिंग डायरेक्टर आहे, मुकेश छाबऱ्यासारखे किंवा मलंग जोगीसारखे, यांनी स्वतःचं नाव इतकं कमवले की त्यांच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. म्हणजे त्यांनी चांगलं काम केलं आहे. ते सातत्याने डायरेक्टरच्या टचमध्ये असतात. करण जोहरसुद्धा सांगतो, कारण आता करण जोहर एका वेळेला इतके प्रोजेक्ट करत असतो की त्याला एवढा वेळच नाही आहे की माझी ही स्क्रिप्ट आहे, स्टुडंट ऑफ द इयरचं मी सिक्वेल बनवते, म्हणजे 2 तर आधी बनवलेलेच आहेत, आता मी 3रा बनवतो आहे. आता आलिया भटला स्टुडंट म्हणून घेण्यात पॉईंट नाही, कारण प्रेक्षकांना माहिती आहे प्रत्यक्ष जीवनात ती आई झालेली आहे. त्यामुळे तिला कॉलेजची टीनेजर मुलगी घेण्यात काही पॉईंट नाही आहे. त्यामुळे अशा वेळेला करण जोहर असो की संजय लीला भन्साली असो, हे सगळे आपल्या पिक्चरच्या, आपल्या कॅरेक्टर्सच्या कास्टिंगचं काम सगळं कास्टिंग डायरेक्टरला देतात. मेजॉरिटी ऑफ देम आर ट्रस्टवर्दी. म्हणजे फार पूर्वी असं होत होतं, काही अभिनेत्रींची नावं मी घेऊ शकत नाही कारण तसा माझ्याकडे काही ठोस पुरावा नाही, पण त्यांना वाईट अनुभव आले. एका अभिनेत्रीने मला मुलाखती दरम्यान सांगितलं की एका डायरेक्टरच्या मी मागे लागले होते की आपकी फिल्म में मुझे ले लो ना, मल्टी स्टारर आहे, स्टोरी अच्छी आहे. तर डायरेक्टरने मला सांगितलं की म्हणे आपके बिकिनी वाले फ़ोटो मुझे भेज दो. तो ती म्हणाले की फिल्म में तो बिकिनी का कोई संबंध ही नहीं है, ऐसी कोई स्टोरी आपकी है नहीं. नहीं, मैं आपकी फिगर देखना चाहता हूँ. अर्थातच म्हणे मी त्याचा विचार केला नाही. आता असं आहे की प्रत्यक्षात तिने विचार केला की नाही, तिने त्याला फोटो पाठवले की नाही, आणि फोटो पाठवूनसुद्धा ते काम तिला मिळालं की नाही, हे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. कसं आहे ना की फोटो पाठवले किंवा आणि त्याची मर्जी राखण्यासाठी तिला आणि काही दिव्य करावी लागली, हे तसं थेट बाहेर पडत नाही. आणि हे प्रकार आता खूप कमी झालेत कास्टिंग काउचचे. कमी झालेत म्हणजे तुझ्या मते. हो, कमी झालेत, कारण कास्टिंग डायरेक्टरचा दबदबा वाढलाय. आता यशराजवाले वर्षाला अनेक चित्रपट बनवतात, इथे बनवतात, त्यांचं काम हॉलिवूडलाही चालतं. हॉलिवूडला उदय चोप्रा काम बघतो. अच्छा. हां, इथे आदित्य चोप्रा आहेच, आदित्य चोप्रा आणि अभिनेत्री राणी मुखर्जी. तर यश चोप्राचं यशराज बॅनर एक प्रतिष्ठित बॅनर आहे. म्हणजे असं म्हणतात की यशराजमध्ये काम करण्यासाठी कुठलाही कलाकार डोळे झाकून काम करतो आणि तो मानधन किती देणार असं विचारत नाही, आनंदाने काम स्वीकारतो. तर अशा मोठ्या बॅनरमध्ये त्यांच्याकडे गेली अनेक वर्ष शानू शर्मा नावाची कास्टिंग डायरेक्टर आहे. सगळ्यांचं कास्टिंग तिने केलं आहे आणि ते परफेक्ट आहे. यू जस्ट सी फिल्म बँड बाजा बारात. रणवीर सिंग किती नवीन होता, पण काय परफेक्ट होता नाही का. म्हणजे तिचं कास्टिंग बरोबरच आहे. कास्टिंग डायरेक्टर आपलं काम आता चोख करतायत, त्यामुळे एकतर डायरेक्टरचं काम कमी झालं. दे कॅन मोर फोकस ऑन द स्क्रिप्ट. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.